बरनौ रघुबर विमल जसु, जो दायक फल चारि। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहिनी, हरहु कलेस विकार। मंडळाची स्थापना फार म्हणजे 60-65च्या दरम्यान झालेली आहे ती. त्यावेळेस माझे वडील होते भगवान पवार. नाव स्पष्ट घ्यायचं तर अशोक पावटे. एक साधा मुलगा होता, शाळेत तो सामान्यपणे राहत होता, पण सर्वांना धरून राहायचा. त्यांनी खरी ही स्थापना केली आणि त्याला सर्वांनी सपोर्ट केला. त्यावेळी अशोक पावटे म्हणून होते, तर ते या मधल्या गॅलरीत टेबल आणि एक फोटो करून त्याच्यावर हार घालायला असे हे करून हनुमान जयंती साजरी व्हायची त्यावेळी. नंतर मग 5-6 वर्षानंतर ती हनुमान जयंती बाहेर आली. म्हणजे आपल्या जे आता आपला मोकळा पॅसेज आहे देवळाच्या बाजूला, तिथे मग एक टेबल ठेवून तिथे फोटो ठेवून तिथे करायला लागली. पिंपळाच्या झाडाखाली पार होता एक, तर तिथे तो नेहमी तुटायचा फुटायचा. तर एक असं हे केलं की बाबा पार बांधायचा आणि त्याच्यात छोटंसं मंदिर बांधायचं. आता फोटो ठेवून किती दिवस करतो, आम्ही देवळाच्या प्रस्ताव ठेवला नाही. त्यावेळी भगवान पवार यांनी आम्हाला मूर्ती देण्याचं मान्य केलं. त्या मंदिरामध्ये मारुतीची मूर्ती छोटी, मला वाटतं 9-10 इंचाची असेल, ती माझ्या वडिलांतर्फे तिथे पूजा करण्यात आली. माझ्या बालवयामध्ये पहिलं मंदिर होतं टाईम्स. त्यावेळेची मूर्तीची स्थापना झाली होती भगवान पवार आणि त्याची मुहूर्तमेढ बोलली होती अशोक पावटे यांनी. आमचे कैलासवासी अशोक पावटे हे त्यावेळेला त्या मंदिराची देखभाल करायचे. कमी पैशामध्ये झालेलं आहे ते साधं मंदिर, टाईल्स लावलेलं, व्हाईट टाईल्स होत्या आणि PWD खात्यातले आपले सगळे गवंडी वगैरे असायचे, तिकडचे कामगार असायचे आणि आपल्या बिल्डिंगमधून वर्गणी काढून थोडं पैसे देऊन पार बांधून त्या म्हणजे पूर्वेकडं मंदिरचं बांधकाम. मुख्य म्हणजे त्यावेळेला पैशाचाही प्रॉब्लेम होता. ठराविक वर्गाने काढूनच वर्गणी म्हणजे रुपया 5 रुपये असे वर्गणी द्यायचे. आपल्या गॅलरीमध्ये झोपायचे ना, त्यांच्याकडनं 2-2 रुपये घ्यायचे बैठकीच्या खोलीतले लोक. अशा रीतीने आम्ही हनुमान जयंती साजरी करत होतो. नंतर ते मंडळ बरखास्त झालं गेलं. त्यानंतर आम्ही आमचा ग्रुप होता, शिवाजी साळुंखे, श्रीधर साळुंखे, आनंद साळी, राजा, असे काही आम्ही 5-6 जण होतो. मग आम्ही ते करायला घेतलं तिथं त्यावेळी. नंतर थोड्या वर्षानंतर आम्ही परत ते मूर्तीचं थोडं खराब झाली, त्यामुळे मूर्ती बदलायचं प्रस्ताव ठेवला मीटिंग. ती मूर्ती बदलण्यात आली आणि जी छोटी मूर्ती दिली होती भगवान पवार यांनी तिचं विसर्जन केलं. ठीक आहे, त्याच्यासाठी मूर्ती बदलली तर देऊळ बांधलं. त्यानंतर मग आम्ही मार्बलचं देऊळ एक बांधलं. बऱ्याच वर्षानंतर त्याच्यात ती मूर्ती स्थापन केली. रघुपति की बहुत बढ़ाई, तुम मम प्रिय भरती सम. त्यावेळेला मी त्याच्यामध्ये सहभाग होता माझा, पण मार्बलचं मंदिर बांधायच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यात शिवाजी साळुंखे, बबन जगताप, चंद्रकांत देसाई, अशोक पावटे, परत कैलासवासी अशोक गमामे, दिनकर गमामे अशा व्यक्तींनी ते मंदिर बांधलं आणि त्याची मूर्ती स्थापन केली. ती मूर्ती ही आम्हाला एक देणगीदाराने देण्यात आली. ती मूर्ती दिली होती रोज क्लबचे मालक हरीश शेठ पाटील, त्यांनी ही मूर्ती दिली. कभी गोविंद कहीं सके कहाँ तुम पुकार
नंतर थोडा बदल होत गेला त्याच्यात, कारण आजूबाजूच्या वड्या बिड्यापासून आम्ही वर्गणी काढल्या. त्यामुळे काय वर्गणीला फिरायला लागायचं. आमचा एक मित्र आहे त्याच्याकडे सरपंच यायचो. मी स्वतः सरबत करायचो, वाटायचे. राम माणिक वगैरे यायचे आमदार, म्हणजे अजून नेते मंडळी भरपूर आहे. नंतर आम्ही पूजा मांडली, थोड्या वर्षाची पूजा चालू केली. त्यावेळी पाहुणे आम्ही बोलवायला लावलो. आणि त्याच्यानंतर मंदिराची ही वाटचाल पुष्कळ मोठ्या गतीने झाली. त्यानंतर मग अत्याची प्रगती होती आणि मग पुढे 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 वाढत गेली. पूर्वी फार मर्यादित होता. मंदिराची पूजा आणि हनुमान जयंतीच्या दिवशी फक्त छोटासा एक सत्यनारायणची महापूजा असायची आणि चाळीमध्ये उत्सव साजरा केला जायचा. बिडडी चाळ क्रमांक 3, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर, 11 नंबर आणि 12 नंबर, 1, 19 अशा चाळीतून वर्गणी काढायला फार आनंद वाटायचा. त्यावेळी वर्गणी 5 रुपये 6 रुपये मंडळ घेत होतं. त्याच्यानंतरचा काळ जो आहे 1996, जी माझी पिढी, त्यांनी हे मंदिर आम्ही हातात घेतलं, मंडळ हातात आलं. त्यावेळेला पुष्कळ आम्ही विचार केला की आमच्या मंदिराला पुष्कळ असे मोठमोठ्या व्यक्ती येऊन भेट द्यायच्या. त्यावेळेला एक आम्ही साधा त्यांचा पाहुणचार करायचो. आपण कोल्ड्रिंक्स वगैरे देऊन लोक पाहुण्यांचा पाहुणचार करत होतो. त्यानंतर एक दिवस असा आला, रामनवमीचा दिवस होता आणि मी विजय भाताडे, संतोष सावंत अशा आम्ही 4-5 जण 5-7 जण रामनवमीच्या भंडाऱ्याला गेलो होतो. कोयनूर कंपाऊंडमध्ये 10 नंबरमध्ये रघुपती भवनच्या तिथे भंडारा व्हायचा, तिथे आम्ही गेलो होतो. तर तिथे आम्ही जेवलो. ते जेवल्यानंतर आम्हाला एक काय इच्छा झाली, आम्ही असे बसलो होतो एकत्र. त्यावेळेला आम्हाला अशी इच्छा झाली की आपण पण भंडारा घालूया. लोकांकडे बघितलं आम्ही महाप्रसाद चालतो, मग आपण का नाही घालावं असं आम्ही जिद्दीने ठरवलं. आणि हा 1996चा जो महाप्रसाद आहे तो कोणाच्याही लक्षात नव्हतं. ह्याच्यामध्ये आम्ही 6 जण होतो. एक तर मी स्वतः, दुसरे आनंद साळी, त्यांचे बंधू शंकर साळी, संतोष सावंत, शरद राणे असे आम्ही मंडळावर होतो. त्या कार्यकर्त्यांनी 5 दिवसात ठरवलं. त्याच्यानंतर उदय आदमले, मग ते शक्य होतं की नाही हे आम्ही बघितलं. तर आम्ही त्या कामाला लागलो. रामनवमी ते हनुमान जयंती फक्त आपल्याकडे 8च दिवस होते आणि त्या 8 दिवसामध्ये आम्ही आपल्या हनुमान मंदिराच्या पाठच्या पारावरती बसलो. तिथे मी होतो, संतोष सावंत होता, विजय भाताडे होता, अजून काही असे आम्ही 5-6 जण बसलो होतो. त्याच्या बाजूला आमच्या अशोक दमामे होता. ह्याच्यामध्ये भंडारा चालू करण्यामध्ये सर्वात मोठं जे योगदान आहे, म्हणजे आपल्याला जे सहकार्य आहे, ते अशोक दमामे यांच्याकडून. त्यावेळेला आम्हाला सर्वात मोलाची सहाय्य केलं म्हणजे आमचे मंडळाचे जुने सभासद स्वर्गीय अशोक दमामे यांनी पहिला आम्हाला देणगीदार दिली. म्हणजे मुलांनी मग कार्यकर्त्यांनी भंडारा करायला ठरवला की आपण भंडारा ठेवूया, पण पैसा पाहिजे उभा करायला. अशा वेळेला अशोक दमामे म्हणून होता, आलतो नाही, पण त्यांनी जी सुरुवात केली आणायची, इकडून डाळ आण, तिकडून तांदूळ घेऊन ये, आता करून सुरुवात झाली. अशोक दमामेनी जे आपल्याला सहकार्य, म्हणजे आम्ही त्यावेळेला विषय चालला होता आणि अशोक दमामे आपल्याला काय आलं तर म्हणलं आपलं भंडारा घालायचं चाललंय. तर अशोक दमामेनी आम्हाला बोलला चला तुम्ही. त्यांनी आम्हाला सर्वप्रथम नेलं प्रकाश बारचे मालक शिवा शेट्टी यांच्याकडे नेलं. त्यानंतर त्यांनी शिवा शेट्टी यांनी आम्हाला त्यावेळेला सर्वप्रथम 10 किलो तुरडाळ दिली आणि काहीतरी तांदूळ दिले. त्याच्यानंतर त्यांनी नेलं हरकू शेठ, जे रॅशनिंगचं दुकान होतं त्यांच्याकडे नेलं. त्यांनी 5 किलो तुरडाळ दिली आणि अशोक दमामेमुळे आम्हाला एक सपोर्ट मिळाला. आणि हा जो भंडारा होता हा फक्त आम्ही आमच्या बिल्डिंगच्या रहिवाशी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी केला. त्यांच्या कष्टातून हा भंडारा आम्ही चालू केलेला आहे. नंतर आम्हाला पुष्कळ श्रीच्या कृपेने आम्हाला मदत मिळाली, पुष्कळ देणगीदार आले. पण ही जी आम्ही जेव्हा भंडाऱ्याची ही कल्पना सुचली त्यावेळेला इथे आम्ही मंडप बांधायचो. माझे सगळे कार्यकर्ते बिल्डिंगमधले रहिवाशी आम्ही बाहेरून जाऊन स्वतः बांबू आणून कपडे ह्याच्यात करून नितीन चव्हाण म्हणून जे आहेत
डेकोरेटर त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आम्ही रात्रभर बसून हे मंडप स्वतः बांधलेले आहेत. त्यानंतर म्हणजे आम्ही भांडी पण आता भंडारा सुरू झाला तेव्हा भांडी गुरुद्वारा मधून यायचे, आम्ही घेऊन यायचो, तिथून मिळते त्यांच्या ट्रस्ट ते आणणं नेणं सगळं स्वतः करायचं. पण त्यावेळेला मंडळाकडे एवढा म्हणजे निधी उपलब्ध नव्हता. माझे त्यावेळेची पुरी टीम, माझे कार्यकर्ते, माझ्या मंडळातले सभासद आणि माझ्या बिल्डिंगमधले सर्व रहिवाशांनी आम्हाला पुष्कळ प्रयत्न केला त्यावेळेला. नंतर त्या भंडाराला आम्ही बघितलं तर पहिल्याच वर्षी आम्हाला भंडाऱ्याला 1300 लोक जेवली. एवढं आम्हाला अपेक्षित नव्हतं की आपण भंडारा चालू केलाय तर एवढी लोक त्याचा लाभ घेतील. त्यावेळेला तर भंडारा इतका मोठाही असं नव्हता, पण तरी आजूबाजूचे जेवढे लोक येतील त्यांना साध्या पद्धतीने जेवण द्यायचे. आता त्याचं प्रमाण खूपच वाढले. तिथून आपलं मंडळ बऱ्यापैकी उदयाला आलं आणि बऱ्यापैकी आपल्या मंडळाकडे निधी गोळा व्हायला लागला. यासाठी मी सर्वात मोठं जे महत्त्व देईन ते विनायक सावंत याला. मी ज्यावेळेला इन्व्हॉल्व झालो म्हणजे मी अराउंड 1992ला 12वीला ज्यावेळेला होतो त्यावेळेला मी जास्त इन्व्हॉल्वमेंट झालं. म्हणजे माझ्याकडे आलं खजिनदार, म्हणजे पैशाचा व्यवहार माझ्याकडे आला आणायचे. त्यावेळेला मी मॅन्युअली म्हणजे आपलं त्यावेळेला कम्प्युटर नव्हतं, त्यावेळेला मॅन्युअली करावं लागायचं सर्व. म्हणजे पहिल्यांदा खजिनदार वेगळे होते, त्यांच्याकडनं थोडं त्यांच्याकडनं शिकत त्यावेळेला एक होतं की मंडळ आपलं कसं वाढेल किंवा मंडळाला नाव रूपाला कसं म्हणजे अजून नाव रूप कसं होईल त्यासाठी थोडंसं विचार होतं. आणि तो महाप्रसाद आम्ही लहान होतो, आम्ही बघत होतो की आमच्या जुनी बिल्डिंग चाळ क्रमांक 2 आणि 3 या 2 चाळीच्या मधल्या पॅसेजमध्ये होत होता. आणि तेव्हाचं बैठक पद्धत होती, त्या बैठक पद्धतीमध्ये तो सुरू करण्यात आला. मी 1988 नायगावमध्ये आलो. पण नायगावमध्ये देवाच्या कृपेने की नायगावमध्ये आल्यावर कोणाबरोबर मित्रमंडळी करायची हा एक प्रश्नच होता. पण एक आध्यात्मिक वातावरण आमच्या घरी असल्यामुळे रेग्युलर मंदिरात येणं हे माझं चालू होतं. त्यामुळे मी हनुमान मंदिरात दर शनिवारी यायला लागलो. त्यावेळेला जेव्हा मी आलेलो तेव्हा आय थिंक मंडळाचं एक 35व्या वर्षाच्या आसपास मंडळ होतं. पण भंडारा चालू होताना मी नव्हतो, पण मी जेव्हा आलो तेव्हा भंडारा ऑलरेडी चालू झालेला होता. भंडारा जेव्हा चालू व्हायचा तेव्हा आधी पूर्वी 2 चाळींच्या मध्ये व्हायचा. एक लिमिटेड स्वरूप होतं हनुमान जयंतीचं उत्सव साजरा करण्याचं. 2009 मध्ये एक दुर्घटना आली की त्यामध्ये आमची जी श्रींची मूर्ती होती त्या मूर्तीवर आघात झाला आणि ती मूर्ती भंग पावली गेली. श्रावणातला दुसरा शनिवार आणि त्या दिवशी असं झालं की आम्ही पाठीमागे प्रभावळ लावली होती. ती चांदीची प्रभावळ होती आणि ती प्रभावळ अचानक काय झालं काय कळालं नाही. ती प्रभावळ मूर्तीवरती आली. मूर्तीवरती आल्यानंतर मूर्ती मंद पावली आणि मूर्तीचे काही पार्ट बाहेर आले. तसं माझा भाऊ शंकर मला धावत सांगत आला. मी त्यावेळेला घरी काम करत होतो. मला घरी सांगत आला की दादा खाली ये लवकर. मी खाली आलो तर मला म्हणतो की रडायला लागला आणि मला म्हणतो की दादा असं झालं. मग त्यानंतर मग आम्ही पटापट सगळ्यांनी फोन केले, सगळ्यांना बोलवले आणि रोहन पाटीलनी त्यावेळेला भोगाधिकांना बोलवलं आणि मंदिर पूर्ण झाकून घेतलं. मंदिर झाकून घेतलं. आम्ही मूर्तीचे सगळं वेग गोळा केलं आणि नवीन मूर्तीसाठी आम्ही शोधायला निघालो. आणि मंडळाच्या सर्वांची धावपळ झाली. आम्ही एका दुकानात गेलो होतो, मी त्या दुकानाचं नाव घेणार नाही, परंतु आम्ही सर्वजण आमचा जो अवतार बघितला तर नक्कीच त्या दुकानाचं स्वरूप आणि आमचा अवतार आम्हाला कोणी म्हणेल की हे काय तुम्ही या मूर्तीचे पैसे देणार आहात. दुकानवाल्यांनी आम्हाला पहिलं ट्रीट केलं नाही व्यवस्थित आणि त्यावेळेला मूर्तीचे पैसे द्यायची वेळ आली. आम्ही मूर्तीची त्यावेळेस आम्हाला त्यांनी सांगितले अमुक किमतीला त्या मूर्तीची तुम्हाला ती मिळेल. त्यांना सांगितलं ठीक आहे आम्हाला हीच मूर्ती पाहिजे. तो म्हणाला एवढ्याही दुकानदाराने सांगितलं की तुमच्या ऐपतीच्या बाहेर आहे, कारण की आमचा अवतारच तसा होता. ज्या पद्धतीने ती गोष्ट घडली होती, आम्ही ज्या पद्धतीने धावपळ केली होती, तर त्यावेळेला माझ्या माहितीनुसार अशोक नरोडे, दीपक सूर्यवंशी, कुंभार ही सर्व मंडळी त्या ठिकाणी होती. तर त्या ठिकाणी पैसे अवघ्या 15 मिनिटामध्ये
उपलब्ध झाली 15 मिनिटात. पण ते बरं झालं एक की संतोष साहेबांच्या पटकन लक्षात आलं की आपल्या मूर्तीचा जो मुकुट आहे तो त्या मूर्तीला बसतोय का बघा. आम्ही मूर्तीचा मुकुट आणला, मूर्तीला लावून बघितला, मूर्ती पसंत पडली, मूर्ती आम्ही तिथे ठेवली. नंतर तो दुकानदार आम्हाला सांगायला लागला, नाही माझी चूक झाली, तुम्ही चहा पिया. परंतु झालेला अपमान हा सहन होण्यासारखा नव्हता. आणि मग ती मूर्ती आम्ही जी घेऊन आलो, मग ती मूर्ती आणल्यानंतर कोळंबकर साहेबांच्या हस्ते मूर्तीची स्थापना झाली. अलंकार प्रदान झाले ते सुरेश कदमच्या हस्ते. जय 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 हनुमान साई, कृपा कर गुरुदेव की नाई। जो सतबार पाठ कर छूट ही बंदी महासुख। जो यह पढ़ हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा। तुलसीदास सदा हरि चेरा, कीजय नाथ हृदय डेरा। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ति